आज एकरकमी एफ-आर-पी बाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण झालेली आहे. याबाबत शेतकरी संघटनेची बाजू मांडणारे वकील ॲडव्होकेट योगेश पांडे आता आपल्या सोबत आहेत. योगेशजी, लेट्सअपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज न्यायालयामध्ये नक्की काय झालं हे जरा सविस्तरपणे सांगा. मुळामध्ये आज एक फार मोठी घडामोड झाली. आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे यांनी सकाळी वक्तव्य केलं आणि त्यांचं देखील लक्ष होतं या याचिकेकडे, किंवा त्यांनी एक मत मांडलं की शेतकऱ्यांना एफ-आर-पी ही पूर्ण आणि एकरकमीच मिळाली पाहिजे. तसेच त्यांनी देखील हे स्वीकारलं की आम्ही हा निर्णय घेतलेला होता की कुठल्या प्रकारे एफ-आर-पीची मोडतोड करण्यात येऊ नये, मात्र तो निर्णय मागे घ्यायचा कसा राहून गेला हे देखील आश्चर्यकारक असं त्यांनी स्पष्ट मत घेतलं. त्यामुळं घडलं कसं की ही बाब आज सकाळी कोर्ट डायसवर बसल्याबरोबर मी मेहरबान कोर्टाला ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र यावरती उपरोधकपणे राज्य सहकारी संघाचे वकील यांनी सांगितले की ह्याने काय फरक पडतो. मुळामध्ये जर राज्याचे जे सर्वात उच्च पदाधिकारी आहेत ते स्वतः मान्य करताय, मग हा आडेलपणा कुणासाठी आहे हे देखील आश्चर्यकारक असं मी कोर्टाला सांगितलं. सुनावणी सुरू झाली तर त्यामध्ये युक्तिवाद सुरू होते. मात्र पण एक असं होतं की आजच्या सुनावणीला राजू शेट्टी हे देखील उपस्थित होते का? हो, आजच्या सुनावणीला स्वतः शेट्टी साहेब कोर्टामध्ये उपस्थित होते. बरं, आणि त्यांचं आणि अशी माहिती कळते आहे की राजू शेट्टी यांना एकरकमी एफ-आर-पी मिळालेली आहे, तरी त्यांनी याचिका का दाखल केली, असा एक जरा छदमी सवाल काही विचारण्यात आला होता का? हो 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 आज वारंवार जी मला असं वाटतं की त्यांची ही रणनीती असावी की राजू शेट्टी यांना उचकावे कोर्टामध्ये. शेट्टी यांनी कोर्टात काहीतरी गोंधळ घालावा जेणेकरून प्रकरण रेंगाळल आणि हे विषय दुसरीकडे जाईल. कारण वारंवार परवा देखील हाच विषय झाला आणि आज सुद्धा राजू शेट्टी यांच्याकडे बघून की राजू शेट्टींची आकडेवारी काढली, त्यांनी बिलं आणले. त्यांनी सांगितले की राजू शेट्टी यांना त्यांच्या एफ-आर-पीच्या रकमेपेक्षा 125 रुपये जास्त रक्कम एकरकमी दिलेली आहे. त्यामुळं त्यांचं ते कसे काय याचिका करते आहेत किंवा त्यांच्यावरती काय अन्याय झाला आहे. मुळामध्ये यावरती राजू शेट्टी स्वतः उठले, सरसावले. म्हणजे त्यांनी अक्षरशः म्हणजे भांडणं झाली असती किंवा त्यांना कसं बसं मी त्यांना थांबवलं. शेट्टी साहेबांचं म्हणणं होतं की यांना लाजा वाटल्या पाहिजे की आम्ही छाताडावर बसून रकमा घेतल्या, यांनी काय आमच्यावर उपकार केला नाही. मग ते म्हणले, मी त्यांना सांगितलं साहेब मी हे म्हणणं कोर्टाला मांडतो, कारण हायकोर्टामध्ये एक रिवाज असतो की जेव्हा वकील असतं ते वकिलांनी मांडायचं असतं आणि हा एक डेकोरम असतो कोर्टाचा. त्यामुळे मी साहेबांना कसं बसं शांत केलं. मात्र हे खोडसाळपणा होता शुद्ध. आणि हो, बोला बोला. एक दुसरा असं होतं की राजू शेट्टी यांचा ऊस कोणत्या कारखान्याला गेलेला आहे? राजू शेट्टी यांचा का ऊस त्यांनी सांगितलं की दत्त शिरोळ कारखान्याला गेलाय. त्यांनी 2-3 कारखान्याचे नाव सांगितले. मुळात राजू शेट्टी यांची जमीन किती 2 एकर जमीन आहे त्यांची मुळात सगळे त्यांचा. मात्र त्यांनी ते जे बिलं आणले आणि इतक्या खालच्या स्तरावरती म्हणजे आणि मला खरंच आश्चर्य वाटतं की कोर्टाने सुद्धा त्यांना थांबवलं पाहिजे होते, कारण हा विषय व्यापक होता. हा पूर्ण एकटा राजू शेट्टींचा विषय नाही. जरी त्यांनी याचिका करते आणि आम्ही ज्या लाईनला आर्ग्यू करत होतो की आम्ही लॉ पॉइंटवरती होतो की असा अधिकार राज्य सरकारला आहे का केंद्र सरकारच्या आधी डावलून, आणि हा खूप सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र साखर संघाच्या वकिलांनी आणि राज्य सरकारच्या वकिलांनी वारंवार म्हणजे जो ज्याला म्हणतात ना की छदमीपणा म्हणतात किंवा असं खोडसळपणा, म्हणजे ते खरंच दुःखदायक आहे. म्हणजे अशासाठी जर वकील अपॉइंट करून जर होत असेल आणि अशा प्रकारचं, तर ते खरंच खेदजनक आहे ते सगळं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मग तुमचा युक्तिवाद 2 दिवसापूर्वीच पूर्ण झालेला होता. केंद्र सरकारचं म्हणणं उच्च न्यायालयानं मांडायला सांगितलेलं होतं, तर केंद्र सरकारकडनं याच्याबाबत काही म्हणणं मांडण्यात आलं का? केंद्र सरकारच्या वकिलांनी अक्षरशः उलटी भूमिका घेतली. म्हणजे त्यांचं शपथपत्र वेगळं आहे आणि त्यांचं वकील म्हणतो की याच वर्षीची रिकव्हरी घेतली, ग्राह्य पकडली पाहिजे. असं नाहीये. मी सकाळपासून कोर्टाला 3 वेळा सांगितलं की साहेब मी मागच्या वर्षीची रिकव्हरी कशी पकडायची याबद्दल 1975 पासूनचे आतापर्यंतचे सगळे दाखले आहेत माझ्याकडं. सुप्रीम कोर्टाने वारंवार ही भूमिका घेतली. मागच्या वर्षीची एफ-आर-पी पकडावी, हे असं का झालं, कुठून सुरुवात झाली, हे सगळे आणले. मात्र केंद्र सरकारच्या वकिलांना त्यांचे शपथपत्र काय हे माहित असं कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं, अरे तुम्ही शपथपत्र काय दिलं तुम्ही. म्हणजे एकंदरीत जर हे सगळं बघितलं, राजू शेट्टी यांचं तर असा आरोप होतं की हे सगळं मॅनेज झालेलं आहे वगैरे. मी म्हटलं साहेब तुम्ही शांत राहा, जो काही निकाल येईल आपण बघूया याच्यामध्ये. मात्र खरंच म्हणजे हे जो खेदजनक आहे असा प्रकार. एक महत्वाचा मुद्दा होता की केंद्र तुमच्या म्हणण्यानुसार एफ-आर-पीचे तुकडे पाडता येत नाही, तर त्याच्याबाबत केंद्राची भूमिका काय आज मांडण्यात आली? यामध्ये केंद्राच्या वकिलांनी भूमिका मांडली
की त्या वर्षाचीच रिकव्हरी कन्सिडर केली पाहिजे, असं आमचं धोरण आहे. आणि बरं. त्यांनी काहीतरी कुठला तरी कागद आणला. वास्तविक सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या खंडपीठाने, म्हणजे ज्याला घटनात्मक बेंच म्हणतो आपण, हम्म. अशा बेंचनी स्पष्ट, आणि मी शेवटच्या क्षणाला तो निकाल दाखवला कोर्टाला. कोर्टाने सुद्धा मला सुरुवातीला तुम्ही असं ऐन वेळेस कशी निकाल दाखवताय, मी कोर्टाला विनंती केली की साहेब तुम्ही हे निकाल फक्त अभ्यासासाठी, सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे. 5 जजेसनी 20 एप्रिल 2020 रोजी आसपासची तारीख आहे ती, की त्या दिवशी हा 5 जजेसनी, सुप्रीम कोर्टच्या 5 जजेसनी ही भूमिका घेतली की एफआरपी मध्ये मोडतोड करायचा अधिकार नाहीये, एफआरपी ही तुकड्यात देता येत नाही, एफआरपी ही रकमीच असते आणि नंतर देणारी रक्कम जी एसएपी असते, हा मुद्दा होता. युपीचे कारखाने गेले होते सुप्रीम कोर्टामध्ये आणि तो जो निकाली काढण्यात आला खंडपीठाद्वारे, म्हणजे घटनात्मक बेंचवर तो निकाली काढण्यात आला. तर त्यामुळं मला तरी अपेक्षा आहे की ठीक आहे, कुणाची काय भूमिका असेल, मात्र यापासून कुणीही फारकत घेताच येणार नाही. आणि हा संसदमध्ये केलेला कायदा आहे की उसाची रक्कम 14 दिवसात मिळाली पाहिजे पूर्ण. ओके, त्यामुळे तुमचा जो म्हणणं आहे की न्यायालयात तुमची जी बाजू तुम्ही मांडलेली आहे त्याचा योग्य परिणाम होऊन तुमच्या मनासारखा निकाल लागू शकेल. माझ्या मनासारखाचा प्रश्नच नाहीये. यामध्ये माझ्या किंवा त्यांच्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहे त्याच्या बाहेर दस्तूर खुद्द खंडपीठाला सुद्धा जाता येणार नाही. त्यांनी कसं जरी इंटरप्रिटेशन काढलं. पण यातली एक महत्वाची बाब अशी आहे की आता यंदा हंगाम जवळपास संपत आलेला आहे. हो, तर मग या हंगामाबाबतची वेगळी मागणी तुम्ही काही केलेली आहे का? आता हा आदेश आल्यानंतर पुढच्या हंगामापासून ते लागू होणार, याच्याबाबत काही क्लॅरिटी काय आहे का? मी आजच्या सुनावणीच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यात मला जेव्हा संधी दिली, मी मेहरबान खंडपीठाला सांगितले की साहेब 2 मिनिटं ही याचिका बाजूला टाका. याचिकेचं आम्ही 2 मिनिटं आपण मुक्तिवादी करत नाही. आता या क्षणाला राज्यामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही जो नवा जरी जी.आर. पकडला तुकड्यातले पैसे सुद्धा 1 रुपये मिळत नाही. म्हटलं साहेब तुकड्यातले, ते म्हटले कसं काय बोलताय? म्हटलं हे बघा यादी, राज्यात फक्त 66 कारखान्यांनी पूर्ण रक्कम दिली आहे. 50 ते 60 कारखान्यांनी 50% जर रक्कम दिलेली नाही, म्हणजे तुकडे करून सुद्धा रक्कम जर पूर्ण मिळत नसेल, आणि साखर संघ सरकार निर्लज्जपणे जर बाजू मांडताय की शेतकरी खुश आहेत, शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची अडचण नाही, 5 शेतकरी आले, हे धक्कादायक आहे. म्हटलं साहेब हे तुम्ही आज सुद्धा, आणि जर राजू शेट्टी सारख्या, जर हे स्वतः खासदार राहिलेला माणूस आहे, यांना इथं यायला 2.5 वर्ष 3 वर्ष लागले, आणि सामान्य माणूस कधी येणार आहे आणि त्याला न्याय मिळेल का, याची शाश्वती आहे का? मी हा सवाल खंडपीठाला केला आणि माझा युक्तिवाद संपवला. परंतु हे तुम्हाला सांगतो, खरंच हे आश्चर्य, म्हणजे हे भयानक आहे. जर सामान्य राजू शेट्टी सारखा जर नेता, जो 10 वर्ष खासदार राहिलेला माणूस, मतदार, जर त्यांना इथपर्यंत यायला 2.5-3 वर्ष लागले, तर सामान्य माणूस कधी येणार हो? खेडेगावचा माणूस तुमच्या कधी येणार आहे? विदर्भ कुठला एखाद्या अमरावती भागातला माणूस, त्याला एफआरपी नाही मिळाली, तो कधी पोहोचेल हायकोर्टाच्या बेंच पुढे? येऊ शकत नाही. मग तुमची मागणी काय होती नक्की? तुम्ही कोर्टाकडे कोणत्या मागण्या केलेल्या आहेत? या हंगामाची, जो संपलेला हंगाम आहे त्याची पण, आणि पुढच्या हंगामाची पण व्यवस्थित एकरकमी एफआरपी, तुमच्या व्यवस्थित मागण्या सांगा ना जरा. आमची याचिका अशी होती, आमची याचिका जी दाखल आहे ती वर्ष 2022 मध्ये दाखल आहे. 21/2/2022 रोजी राज्य शासनाने एक निर्णय घेतला तातडीने, की त्यामध्ये जी एफआरपी आहे ती, तिच्यामध्ये 2 तुकडे करण्यात आले. 10% एफआरपीचे त्यांनी पैसे द्यायचे आता, आणि त्यामध्ये तोडणी वाहतूक वजा करायची, आणि उर्वरित हिशोब हंगाम संपल्यावर करायचा. हंगाम संपण्याची तारीख त्याचा काही खुलासा नाही, त्याचं व्याज मिळणार त्याचा काही खुलासा नाही. त्यामध्ये तोडणी वाहतुकीची रक्कम मात्र मागच्या वर्षीचा तुम्ही सरासरी काढायची, आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे ते हंगाम संपल्यावरती त्याचा हिशोब काढायचा. असा विचित्र विरोधाभास त्यांनी त्याच्यात घेतला आमचं. आणि त्या जी.आर.च्या आधारे, त्या शासन निर्णयाच्या आधारे या सरकारने 21-22 नंतर 22-23, 23-24, 24-25 ला आता ही याचिका तब्बल 2.5 वर्षानंतर सुनावणीला आली. आमचं म्हणणं आहे की आम्ही पुढचं सुद्धा काही बोलत नाहीये, तुम्ही फक्त हा जी.आर. रद्द करा. आणि जर जी.आर. रद्द झाला तर तो पुढचं ऑटोमॅटिक सगळं आपोआप बद्दच होणार ना. कारण जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, कच्चं लायसन्स चुकीचं आहे, तर पक्का लायसन्स बाय डिफॉल्ट चुकीचं तुमचं हे ठरणार. त्यांनी त्यामुळे त्याच्यामुळे जरी तुमची याचिका मागची असली तर तुम्ही जी.आर. रद्द करण्याची मागणी करत असल्यामुळे आता 2024-25च्या हंगामाची सुद्धा एफआरपी एकरकमी मिळू शकते या निकालामुळे. बिलकुल. ह्या जर निकाल, तो जर जी.आर. रद्द झाला ना, तर पुढील 3 वर्षाचे सगळं एफआरपी आणि त्याचं व्याज सुद्धा द्यावं लागेल. कारण असाच प्रकार युपी मध्ये झाला होता. तर युपी मध्ये ज्या कारखान्यांनी 3-4 वर्षी पूर्ण रक्कम दिली नव्हती, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही रक्कम तुम्हाला व्याजासकट द्यायला लागणार आहे शेतकऱ्यांना, आणि त्यांना ते भाग पडलं. त्यामध्ये मोठं शेवटी केंद्र सरकारने मग पॅकेज देऊन हा विषय कुठेतरी समतोल केला. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हे चुकणार नाहीये. आणि दुसरा मुद्दा जाता तुम्हाला आणखी सांगतो की आज जरी आम्ही एफआरपी, मात्र जे दुसरे इतके खोल विषय आहे, जसं तोडणी वाहतुकीचा खर्च, याला कुणाचं काही चॅलेंज नाहीये. कोण किती कपात करतंय,
याला कुठल्याही प्रकारचं काही नाही. राज्य सरकारचं जे शुगर कॅन कंट्रोल बोर्ड आहे, जे RSF म्हणतो ना आपण, रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला, हो हा गुंडाळला गेलाय 2-3 वर्षामध्ये. मला सांगा ना, बोर्डाच्या कधी बैठका झाल्या? म्हणजे बरोबर. तुम्ही ही सरळ सरळ फसवणूक करत आहात. आणि हे आम्ही सुद्धा आता शेट्टी साहेबांचं आमचं तेच म्हणणं होतं की आता ह्याच्या पुढं हे नाही झालं, ह्याच्या पुढं आम्ही ते सुद्धा सुप्रीम हायकोर्टात घेऊन जाणार आहे. आता आणि हो, यातली एक महत्वाची गोष्ट, आजची मग सुनावणी पूर्णपणे थांबली, सर्व बाजू मांडून झालेल्या आहेत का? बिलकुल आजची सुनावणी, आता प्रकरण निकालासाठी राखीव करण्यात आलं, याचा अर्थ कसा असतो की हा विषय आता पूर्णपणे संपला आहे. कोणी काय युक्तिवाद केला तोंडी, त्याला काही महत्व नसतं. जे शपथपत्रामध्ये आहे, जे लेखी आहे, तेच स्वीकारलं जाणार आहे. आणि आणि जर या लेखीचा या विचार केला, कोणापुढे एक मिनिटाचा तुम्हाला सांगतो, हो लेखीचा विचार केला तर राज्य सरकारचा जो ठराव आहे की आम्ही ही जो GR आहे तो आम्ही मागे घेत आहोत, आणि तो त्यांनी शपथपत्रावर सादर केलाय. मग काय राहिलं याची तसं जर विचार अच्छा. केला, बरं कागदपत्रावर ते सरकारने मान्य केलंय आणि तसं शपथपत्र त्यांचं बरं, की ही हा आम्ही ही रद्द सुनावणी करतो. हो. कोणत्या कोणत्या न्यायमूर्तींसमोर आली? बेंच आहे ना? ही सुनावणी जी झाली ते माननीय न्यायमूर्ती श्री GS कुलकर्णी साहेब आणि अद्वैत सेठना, दोन्ही पण अभ्यासू न्यायमूर्ती आहेत. त्यांनी सगळं शांतपणे सविस्तरपणे ऐकून घेतलं. आणि हा जो विषय जरी त्यांच्यासाठी नवा असेल, म्हणजे FRP वगैरे, कारण कसं असतं की आपल्याकडे ज्या व्यक्तीने ज्याची शेती आहे की त्याचा काही संबंध आलाय गाववाड्याशी, त्याला हा विषय माहिती असतो त्याला पूर्णपणे. त्यामुळं पण जरी सुद्धा त्यांनी शांतपणे खूप वेळ दिला. आणि आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की किमान आम्हाला सलग जवळपास 7 ते 8 दिवस आम्हाला इतका वेळ दिला, म्हणजे ही शेतकऱ्यांसाठी फार अभिमान बाब आहे. निकाल काही लागो, मात्र कोर्टाने आम्हाला भरपूर वेळ दिला, ऐकलं. आणि सर्व कामं थांबवून शेतकऱ्यांची, म्हणजे असं पहिल्यांदा घडलं असेल माझ्या बघण्यात तरी, माझ्या 10-12 वर्षात, की पूर्ण वेळ शेतकऱ्यांची याचिका पूर्ण दिवस, म्हणजे 2-3 दिवस पूर्ण दिवस चालली. त्यामुळं ओके. हे सुद्धा मोठी बाब आहे की किमान ऐकतं तरी, कोर्टाने आता ऐकलं तरी, म्हणजे बाजू तरी ऐकली. तो तरी तुम्हाला दिलासा व्यवस्थित फार मिळालेला आहे. मोठं दिवस आहे साहेबांचं. ते म्हणणं आहे की आम्हाला ऐकलं तरी आहे. म्हणजे हम्म. आम्ही कोर्टाला हात जोडून सांगितलं की आज आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे की आम्हाला शेतकऱ्यांना कोणतरी ऐकतं तरी आहे. नाही तर ओके. फार वाईट अवस्था आहे साहेब याची सगळी. अच्छा. धन्यवाद योगेशजी, लेटसाठी धन्यवाद संवाद धन्यवाद साधल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके.